रीता, रीता, बोला, काय म्हणता? इकडून कुठून आली तू? इकडून कुठून म्हणजे अंगणच सोय नाही आहे. मी बाहेर गेली होती थोडी हवा खायला. घरात राहू गुदमरल्यासारखं होते. काय कोणता ड्रेस आहे हा? वेगळाच दिसून राहिला. अर्धा गाऊन दिसते, अर्धी साडी दिसते. घातला आहे ना व्यवस्थित? तुम्ही बोला, कशासाठी आवाज दिला? जाऊ दे, मला काय करायचं आहे, काही बी घाल. मी म्हणून राहिली का ते शांता ओळखतो ना तू? शांता ते लठ्ठीची आहे, ते त्यासोबत बोलते शांता काकू. हो हो, ओळखतो ना. मग काय, त्यांचं काय करायचं आहे? त्याचं काही करायचं नाही आहे. तिची आई आली आहे, तर मी तिला चहा पाण्यासाठी नाश्त्याला बोलावलं आहे. तर तुले जमत नाही लवकर, तर ती येईनच थोड्या वेळानं. जा पोहे करून घे. त्यांनी जर नाही खाल्ले पोहे तर? केले राहीन तर काऊन नाही खाणार? मी नाश्ता पाण्याला बोलावलं तर खाईन नाही का त्या? हे वेळ आहे का बोलावायची? कोणती वेळ? सकाळी नाही जमलं त्याला येणं, आता येऊन राहिलं ना. एकट्याच आहे का? आणखीन त्याच्यासोबत शांता काकू तर असणच. आणखीन त्यांची पूर्ण त्या मैत्रिणी त्या पण येऊन राहिल्या का? ह्या काय येईन, दोघी मायले की येईन. आला तर दिन येईन. तुम्ही खान का? आता देतो त्याच्याबरोबर थोडेसे. नाही नाही, मग म्हणता ना माझं पोट खराब होते, असं होते, म्हणून विचारून घेतो. किती करू पोहे मग? त्या पोह्याच्या डब्यात वाटी आहे, एका जणाची एक माप घे. काय करी तिथं माहित नाही, एवढे दिवस एकटी होती तर. काही म्हटलं का? काय म्हणू मी? काहीच नाही म्हणलं. तर चांगले मिरची गिरची बारीक कापचो आणि चांगला गोड लिंबूचा पाला टाकून चांगले पोहे कर. वेळ आहे ना, मग तुम्ही करून देता का? काय बोलून राहिली तू? मी करू? पण माझ्याची जशी होईल तशी होईल. नक्की करू ना तिघा करता? हो कर. अजून त्याचा याचा काही पत्ता नाही. आतापासून पोहे करून ठेवून दे म्हणते माझी सासू. जाऊ दे ना, मला काय करायचं आहे, थंडे खाय का काही काय करून ठेवून देतो. आणखीन एक प्लेट जास्त करतो. काही खरं आहे का? त्याची टीमच राहते. फिरायला निघेन तर 4-5 जणी, कोणाच्या घरी राहीन तर 4-5 जणी. या गावाला येऊन हे पस्तावणं लागलं. हे कर ते कर, इथं चाल तिथं चाल. जाऊ द्या, राणीसारखं राहायचं आहे तर करायचं लागेल तेवढं. सांगा काय करू आई नाश्त्याला? काहीच नको करू. आणखीन त्या पाटलींबाईच्या घरी जायचं आहे. तिच्या 3 ताईनं काय केलं तर काय खाईन, पोटात जागा तर पाहिजे. त्या घरी तू येत नाही म्हणे, म्हणून आम्ही तुझ्या घरी आलो भेटाले. आता चाल तिकडेच जातो म्हणलं. असं कसं? काही ना काही तर करतो नाश्ता. नाही सुनता, काहीच नको करू, चहाही नको करू. थोडा वेळ बसतो, मग जातो आम्ही त्या पाटलीन टाकूच्या घरी. त्याने ये लावलं तर येतो म्हटलं. मग येता म्हणलं चाल पहिले त्या घरी बसू, मग तिकडे जाऊ. रीतानं काही केलं तर बरं, नाही केलं तर काही करून तर आम्ही आणखीन इकडे वापस येऊ. पण थोडासा चहा तर घ्या. तिथं चहा नका पेजा. नाही हो बाई, मी चहा नाही पेत जास्त. दिवसातून 2 वेळा पेतो. जास्त चहा पिलं का मला पोटात गरम गरम होते. बस ना, तू उभी काऊन आहे? हो हो, बसतो ना. कोणाचा फोन आहे? हॅलो, बोला सुनंदाबाई. कधी बाई न कधी ताई, कधी नाव घेता. हां बोला ना. मी म्हणत होती तुम्ही येणार होत्या, केव्हा येणार आहे? आता 1-2 दिवस झाले मी वाट बघून राहिली. तुम्ही म्हणे की वटसावित्री झाल्यावर येईल, आलेच नाही. या ना सुनीता वहिनीन तुम्ही. हो येतो. आता आम्ही तिकडून आलो, सत्यनारायणाची कथा गीता झाली आणि वडसावित्री झाली. म्हणजे आई आली आहे, तर 1-2 दिवस झाले हाय ते. येतो मग आम्ही. मुलांची शाळा चालू झाली आहे, नंतर खूप वेळ नाही मिळणार. या लवकर या, उद्या या, उद्याच निघा. हो विचारतो, घरी विचार करतो, सुनीताला विचारतो. लवकर या, पण जास्त वेळ नका करू. उद्याच या. आणखीन मग तुम्हाला 1-2 दिवस राहावं लागेल. यांना पण सॅटर्डे संडे सुट्टी आहे. पाणी येऊन राहिला, पेराचंही आहे. जसं काही स्वतःच पेरता. या, इथं तुम्हीच म्हणता ननद कधी बोलवत नाही. हो येतो. सांगतो मी तसं सुनीताले, घरी बोलतो. का म्हणते सुनंदाताई? या म्हणते. ते नाही म्हणे मागं जायच्या वेळेस या करी आपल्याला, तर या म्हणते. मग सॅटर्डे संडे सुट्टी आहे म्हणते त्याले. तर पोराची शाळा जेमतेमच लागली, तेवढी कडक शाळा राहत नाही म्हणते. या म्हणते. कसं करतं मग? केव्हा या म्हणते? उद्याच या म्हणते. उद्याच्या उद्या कसं जमन? पेराचं आहे अजून. पेरणी उरकून गेलो असतो. हो तेच म्हणलं मी जाऊ का मग आज? तुम्ही उद्या चालले जा. तर तुला जा म्हटलं का मी जाऊ का आज म्हणतं तर? तुमचं ठराचंच आहे अजून, उद्या जाऊ परवा जाऊ. पेरून घेऊ म्हणलं, उद्या परवा तू होऊन जात होतं. मग तुम्ही भाऊजीसोबत बोल जा, भाऊजीला करायला लाव जा फोन, येते म्हणून 2 दिवसानं. हो पाहतो घरी गेल्यावर आता काय म्हणते तर. तिचंही मोठं काम आहे. मला वाटते हे तरी म्हणून ना चालली जा म्हणून उद्याच.
पेराचं काय आहे म्हणून काय तो म्हणून मी. पहा कसं आहे तर मग आपण जाऊ, काही न्याय नाही लागणार. हो मी लोणचं केलं आहे. तर मी पहिलेच एक भरणी भरून ठेवून दिली आहे चांगली 3 किलो आंब्या लोणच्याची. मी काय करू, त्याला बेसनाचे लाडू आवडते, करू का बेसनाचे लाडू? पण तूप बी कमी आहे. बेसनाचे लाडू तर भरभरून तूप पाहिजे. ते डब्याचं तूप भेटते, चांगलं राहतं सांगा. एवढ्या महागाईत काय तूप घेतं, पेराची सोय नाही. हाय माझ्या घरी थोडंसं 20-25 लाडू झाले म्हणजे झालं. तर मी आणून देईन तुला तूप, काही त्या घरचं घ्यायचं आणि करून घ्यायचं 25 लाडू. लाडू झाले, आणखीन काय करा? आणखीन काय आता पापड कुरड्या गिट्या तर आताच नेल्या मागं त्याईनं. पाहून घेतो मी अर्धा किलोचा चिवडा करून घेईन. अर्धा किलोचा करान, घरीच तर लागन. घरी नाही लागन, हे घरी राहीन तर दोघं तिघं. दिन्याला घ्यान म्हणता का? काय घेतं दिनेले, दिन्याकरता तिथं बदमाश की म्हणा. त्याचे पोरं फालतू धिंगाणी होईन आणि झगडा भांडणची हे आहे. पाहतो आता त्याला विचारून, तसं तर मी त्याला नाहीच घेत म्हणतो. काही नाही करत तो. चाललं बाई, तिच्या घरी जायचं आहे म्हणतं ना, पाटलीनबाईच्या घरी. इथंच वेळ झाला. चल सुनीता. नाही मी नाही येत, तुम्ही जा. पहिले सून नव्हती तर काही नाही वाटे, केव्हाही काही गेलं तर. आता सूनच टकर मकर पाहिजे. एकले बोलावलं म्हणा, 2 तयार आहे म्हणा. जाऊ दे, चल आम्ही जातो नाही येतो. चहा नाही, काहीच नाही घेतलं. असं करा, तिकडून येता येता इथंच उतरा, आम्ही स्वयंपाक करून ठेवतो. कुठे गेले काकू? इकडे आहे मी, तुमच्याकडे पाहून राहिले. या इकडे या ना, बसा. किती वेळ लावला, मी किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. येता सुनीताच्या घराकडून आलो. सुनीता होती तर चाल म्हणते सुनीता ये जो लागलं होतं. कसं आहे बा आमचं घर? घर बाई काजी या वाडाचता एवढा मोठा. तुमच्या हॉलमध्ये तर आमचं पुरं घर येते. काय करता एवढं मोठ्या घराचं? कोण आहे? आता आली सून या, कोणी नाही राही. 2 सुना आहे तुम्हाला? हो 2 सून आहे. बोलावतो ना. रीता, ए रीता, कुठे गेली बैरी? ऐकून नाही राहिली. असन रूम मध्ये असन. रूम बी दूर आहे ना तिची. तुमचं घर असतं दूर आहे असं. काय किचन मध्ये दिसतं होती. रीता पाणी आण. राहू द्या, पाणी घेणी. पाणी कायले इथच्या इथं आलो आम्ही. इथं सुनताच्या घरी सुनता फोर्स करे. तिथं नाश्ता पाणी केला आम्ही. नाश्ता पाणी करायचं नाही. आता चला म्हणलं, आई म्हणे भेटून येऊ. नाही गेली तर काय म्हणून. नाश्ता पाणी काय केला सुनताच्या घरी? इथंच करायला पाहिजे होता ना. करून ठेवली आहे रीतानं, पोहे करून राहिली. नाही राहू द्या, केला आम्ही सुनताच्या घरी. सुनतानी जबरदस्ती करून करायला लावला. मला वाटतं इथे चहा नाही भेटत ना, सुंदरच्या घरी बी नाही पेलो. काय म्हणे सुनीता संग बोलतच होती तर मग नंदेचा फोन आला. आम्हाला या म्हणते नागपुरात. तर ये मागही म्हणे ये जा. पण आता म्हणलं पाणी पाऊस आला, पेरा गिराचा आहे तर लावलं तिनं या करून. उद्याच या म्हणते. आता विचार करून राहिलो आम्ही संध्याकाळी काय विचार करायला लागन. हो सुनंदीला तर राग बीन मग. ये लावलं तरी नाही आल्या म्हणून. चाललं जा. पेरणं होती 1-2 दिवस उशिरा. आता तसंही पाणी आज येऊनच राहिला. काय माहीत झड लागते का तर. मी येतो पाहून रीताले काय करून राहिली तर. तुम्हाला थांबा म्हणतो, काही नाही पाहिजे. तुम्ही राहू द्या ना, करतो तर आराम तर करू दे रीताले. मी आता भेटीले आलो. नाश्ता पाण्याची कोणाला गरज आहे. बसा ना तुम्ही. नाही काय करून राहिली पाहून येतो. थांबा कायले चालल्या? हो बाई, आम्हाला भूक नाही, काही नाही, काहीच नाही पाहिजे. करू दे आताच्या पोरी, करू दे आराम.